हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी डोंगरदेवी सर, योगेश्वरी महाविद्यालय अंबाजोगाई. मित्रांनो, यापूर्वी तुम्ही माझे काही व्हिडिओ पाहिले असाल. त्या व्हिडिओमध्ये वर्ग 12वी विषय पाली या पुस्तकातील प्रश्न क्रमांक 6 गद्य आणि पद्ये असे 2 उतारे असतात. गद्याचा उतारा 4 मार्कासाठी असतो आणि पद्याचा उतारा 4 मार्कासाठी असतो. त्यामध्ये आपण गद्याचे उतारे पाहिले, काही पद्याचे सुद्धा पाहिलेले आहेत. आज जे काही पद्याचे उतारे राहिलेले आहेत, 3 उतारे राहिलेले आहेत, ते 3 उतारे आज आपण पाहणार आहोत. त्यातला तिसरा उतारा आहे चंपानगरी. पान नंबर 92 पा चंपानगरी. ते वाचायच्या गाथा काही 4-5 गाथा दिलेल्या आहेत, 5 गाथा दिलेल्या आहेत. गाथा अशा आहेत. येसा चंपा नाम नगरी, पहिल्याच गाथेमध्ये आलेला आहे. तो शब्द अंडरलाईन करा. चंपा नाम नगरी. येसा चंपा नाम नगरी तत्थ एको आचार्य वसते. चंपा नावाचं नगर होतं. चंपा नावाचं नगर होतं. तेथे एक प्रसिद्ध आचार्य होते, जे विद्यार्थ्यांना शिकवित होते. तत्स संतिक बहो मानवका सज्जायन करून ते. दुसरी गाथा तत्थ काय म्हणतो, संतिक बहो मानवका सज्जा. अनेक विद्यार्थी या आचार्याजवळ अध्ययन करीत होते, शिक्षण घेत होते. सुनीत नाम बुद्धिमंतो मानवका अत्ते. सुनीत नावाचा मुलगासुद्धा या आचार्याजवळ शिक्षण घेत होता आणि तो बुद्धिवान होता. पुढे पहा. सो विविधेसी विषयेचू पारंगत होती. सुनीत राजगुरू पितू संतिकं गच्छन्ति. तो अनेक विषयामध्ये पारंगत होता. ज्याप्रमाणे आचार्य बुद्धिवान होते, त्याचप्रमाणे सुनीतसुद्धा बुद्धिवान होता आणि आचार्य तसेच तो मुलगासुद्धा अनेक विषयामध्ये पारंगत होता. तेव्हा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर हा सुनीत आपल्या राजगुरामध्ये वडिलाच्या घरी परत आला. आईवडिलाच्या घरी राहू लागला. त्याला एक बहीणसुद्धा होती, तिचं नाव आहे विशाखा. तत्स विशाखा नाम भगिनी बहीण. त्याला विशाखा नावाची बहीणसुद्धा होती. सुनीतोचं विशाखाचं सायंग समय विहारा गच्छन्ति. सुनीत आणि विशाखा हे दोघेही भाऊ आपल्या बौद्ध विहारामध्ये सकाळ संध्याकाळ वंदना करण्यासाठी जात होते. शेवटची गाथा तत्तानी बुद्ध वंदती थुती च गायंती. सुनीतोचं विशाखाचं बुद्ध धम्म शरणं गच्छामी. आणि बुद्ध विहारामध्ये जाऊन सुनीत आणि त्याची बहीण बुद्धवंदना घेत होते. त्याचप्रमाणे बुद्धाचे गीतसुद्धा गात होते. आणि अशाप्रमाणे ते दोघेही भाऊ बुद्ध धम्म आणि संघाला शरण जात होते. अशाप्रमाणे या कवितेचं भाषांतर आहे. खाली प्रश्न दिलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरे पहा. त्यातला पहिला प्रश्न पहा. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला, आचार्य कोणत्या नगरीत राहत होते? पहिल्याच गाथेमध्ये त्याचं उत्तर आहे येसा चंपा नाम नगरी. कोणत्या नगरामध्ये? चंपा नावाच्या नगरामध्ये आचार्य राहत होते. दुसरा प्रश्न, आचार्याजवळ किती विद्यार्थी? आचार्याजवळ विद्यार्थी कशाकरता येत होते? गाथा नंबर 2 पहा. त्यातली पहिली ओळ पहा. तस्स संतिके बहो मानव का सज्जायन. अध्ययन करण्यासाठी, शिक्षण घेण्यासाठी येत होते. तिसरा प्रश्न पहा. सुनीत नावाचा विद्यार्थी कसा होता? गाथा नंबर 2 पहा. दुसरी ओळ. सुनीतो नाम बुद्धिमंतो मानव का अत्ती. मानव का म्हणजे विद्यार्थी, बुद्धिमंतो बुद्धिवान होता. त्यानंतर चौथा प्रश्न पहा. सुनीत एकदा कुठे गेला होता? त्यानंतर गाथा नंबर 3 पहा. दुसरी ओळ. सुनीतो राजगुरू पितू संतिकं गच्छन्ति. गच्छन्ति म्हणजे जाणे. कुठे गेला होता? पितू वडिलांच्या घरी राजगुरामध्ये गेला होता. कुठे गेला होता? राजगुरामध्ये किंवा वडिलांच्या घरी गेला होता. सुनीत कोणाच्या जवळ गेला होता? वडिलांच्या जवळ गेला होता. शेवटचं, सुनीताच्या बहिणीचे नाव काय होते? गाथा नंबर 4 पहा. तस्स विशाखा नाम भगिनी. त्याच्या बहिणीचे नाव विशाखा होते. अशाप्रमाणे 6 प्रश्न आहेत. हे 6 प्रश्न तुम्हाला येत नाहीत. प्रश्न फक्त यातील कोणते 3 प्रश्न येतात आणि या 3 प्रश्नांची तुम्हाला उत्तरे लिहावं लागतात. 2 गुणासाठी, 2 मार्कासाठी विचारतात. खालील प्रश्नांची 2 गुणाची उत्तरे लिहा. 2 गुणासाठी कुठलेही यातील 3 प्रश्न विचारतात. नंतर पहा. यातील दुसरा प्रश्न पहा. खालील वाक्य सत्य असत्य ओळखा. इथंसुद्धा 5 प्रश्न दिलेले आहेत, 5 वाक्य दिलेले आहेत.
ते 5 वाक्य देत नाहीत, 3च वाक्य देतात 2 गुणासाठी. असे 4 गुणासाठी उतारा असतो. पहा त्यातलं पहिलं वाक्य, एसा चंपा नाम नगरी यत्ते. त्याची पहिली गाथा पहा, एसा चंपा नाम नगरी यत्ते. एसा चंपा नाम नगरी, नत्ती म्हणते इथं, तिथं अत्ती आहे, वाक्य चुकलेलं आहे, असत्य आहे. दुसरं वाक्य पहा, विशाखा नाम बुद्धिमंत, विशाखा म्हणते, चुकलेलं वाक्य आहे, सुनीता आहे. गाथा नंबर 2 पहा, दुसरी ओळ, वाक्य असत्य आहे. तिसरं वाक्य पहा, सुनीत राजगळे पितू संतिकं गच्छन्ति. काय म्हणतो, गाथा नंबर 3 पहा, दुसरी ओळ, सुनीत राजगळे पितू संतिकं गच्छन्ति. बरोबर आहे, सत्य आहे वाक्य. चौथं वाक्य पहा, तत्त तस्स विशाखा नाम भगिनी यत्ते. बरोबर आहे. पाचवं वाक्य पहा, सुनीतोच विशाखाचं सायं समय विहार गच्छन्ति. गाथा नंबर सुनीतो, गाथा नंबर 4 पहा, सुनीतोच विशाखाचं सायं समय विहार गच्छन्ति. बरोबर आहे, सत्य आहे. पहा पुन्हा एक वेळ सांगतो, पहिलं वाक्य असत्य, दुसरं वाक्य असत्य, तिसरं वाक्य सत्य, चौथे वाक्य सत्य आणि 5वं वाक्यसुद्धा सत्य. इथं 5 वाक्य जर दिले तरी ते तुम्हाला 5वं वाक्य देत नाहीत, 3 वाक्य देतात एकूण 2 गुणासाठी. त्यापैकी 2 वाक्ये सत्य असत्य सांगा असं लिहितात, असं विचारतात. बाजूला पहा तिसरं बीट आहे, खाली रेखाजाळे पूर्ण करा. जर सत्य असत्य जर नाही तुम्हाला विचारलं तर रेखाजाळे विचारतात किंवा योग्य जोड्या लावा हे विचारतात. रेखाजाळे पहा, को विहार गच्छन्ति. विहारामध्ये, मंदिरामध्ये कोण गेलेत, विहारामध्ये कोण गेलेत. काय गाथा नंबर पहा, गाथा नंबर 4 पहा, त्या 4मध्ये दुसरी ओळ पहा, सुनीतोचं विशाखाचं सायं समय विहार गच्छन्ति. विहार म्हणजे मंदिर. काय पाहिजे तिथं शब्द, एका ठिकाणी पाहिजे सुनीतो आणि एका ठिकाणी पाहिजे विशाखा. योग्य जोड्या लावा. 4थं बीट पहा, योग्य जोड्या लावा. अगट आणि बगट, अगटामध्ये शब्द आहेत, वाक्य आहेत. पहिलं, तत्थ एको बघ्या आचार्य वसती. गाथा नंबर पाहायचं, गाथा नंबर पहिली पहा, दुसरी ओळ, तत्थ एको आचार्य वसती. गाथा नंबर 2 पहा, गाथा नंबर 1 पहा, दुसरी ओळ. दुसरं वाक्यामधील सुनीत राजगये, सुनीतो राजगये. गाथा नंबर 3 पहा, दुसरी ओळ. काय पाहिजे, सुनीत राजगये पितू संतिकं गच्छन्ति. क घ्या, पहिल्याला ब घ्या, दुसऱ्याला क घ्या. अशाप्रमाणे हा उतारा इथं संपलेला आहे. 4 मार्कासाठी उतारा येतो. यातला दुसरा उतारा पहा, पद्याचे उतारे आहेत. त्यानंतर 4था उतारा घ्या. 4थ्या उताराला नाव आहे, पान नंबर 93 पहा, पराभव सुत्त. पराभव सुत्त. पराभव मराठी शब्द आहे, पालीमध्ये सुद्धा पराभव. सुत्त म्हणजे सूत्र किंवा गाथा. पहा ती कविता काय म्हणते वाचून घेऊ आणि त्याचे प्रश्न उत्तरसुद्धा पाहू. पहिली गाथा पहा, सुविजान भवंग होती सुविजान पराभव. विजयी पुरुष सहज ओळखता येतो, तसेच पराजित पुरुषसुद्धा सहज ओळखता येतो. धम्मं कायं भवंगवती धम्मदेशी पराभव. जो धार्मिक कार्य करतो, आपल्या धर्मानुसार वागतो, तो विजयी पुरुष असतो. धम्मदेशी पराभव आणि जो दुसऱ्याच्या धर्माचा द्वेष करतो त्याचा पराभव होतो. पराभव पराभव प्रत्येक गाथेच्या शेवटी आलेल्या पराभव शब्द आलेला आहे, लक्षात ठेवायचा. दुसरी गाथा पहा, निद्दाशिला सभाशिला अनुष्ठाता च यो नरो अलसो कोदपन्यान्नो तंग पराभव मुखंग. त्या गाथेचा अर्थ आहे, जो पुरुष जास्त झोपतो, पुष्कळ लोकांशी संवाद ठेवतो, संपर्क ठेवतो, कोणताही उद्योग करीत नाही, कोणताही कामधंदा करीत नाही, तसेच आळशी आणि क्रोधी आहे, अशा व्यक्तीचा पराभव होतो. तिसरी गाथा पहा, यो मातरंग वा पितरंग वा जिनकंग गत वयोबनंग पहुसंतो न भरती तंग पराभव मुखंग. जो व्यक्ती आपल्या म्हाताऱ्या आईवडिलाचे पालनपोषण करत नाही, असा व्यक्तीचा पराभव होतो. नंतरची गाथा पहा, जातीदत्त धनदत्त गोत्थदत्तो च यो नर सह्यांती याती मन्यंती तंग पराभव होते. जो पुरुष आपल्या जातीचा, धनाचा आणि गोत्राचा अभिमान बाळगतो, तसेच आपल्या नातेवाईकात किंवा बांधवांचा अपमान करतो, अशा व्यक्तीचा पराभव होतो. नंतरची गाथा पहा, इत्थिदुत सुराधुत अक्कदुत च यो नरो लद्धंग लद्धंग विनाशेती तंग पराभव मुख. जो पुरुष अनेक स्त्रियांसोबत व्यभिचार करतो, दारू पितो, जुगार खेळतो, पूर्वजांच्या संपत्तीचा नाश करतो, अशा पुरुषाचा पराभव होतो. शेवटची गाथा पहा,
इत्थी सोंडी विकिरंती पुरुषवापी तादिसंग ईश्वरी यस्मी थाप्यंती तंग पराभव मुखंग. जो व्यक्ती लोभी, लालसी, संपत्तीचा नाश करणारा, जो व्यक्ती लोभी, लालसी, संपत्तीचा नाश करणारा किंवा करणारी स्त्री पुरुष शासनाच्या मुख्य ठिकाणी बसवले तर तो त्याचा नाश करतो. हे त्याच्या पराभवाचं कारण आहे. तो व्यक्ती पराजित होतो. अशाप्रमाणे ह्या गाथा आहेत. त्या गाथेचं भाषांतरसुद्धा आपण पाहिलेलं आहे. या गाथामध्ये पराभव शब्द लक्षात ठेवायचा. पहा आता खाली प्रश्न उत्तर दिलेले आहेत. प्रश्न दिलेले आहेत. 5 प्रश्न दिलेले आहेत. त्याचे उत्तर पाहू आपण. प्रश्न पहिला, कोणता पुरुष सहजतेने ओळखता येतो? कोणता पुरुष सहजतेने ओळखता येतो? त्याचं उत्तर लिहा. विजयी पुरुष आणि पराजित पुरुष सहजतेने ओळखता येतो. विजयी पुरुष पहिल्या गाथेमध्ये आहे. सविजन भवं होती सुविजनं पराभव. विजयी पुरुष तसेच पराजित पुरुष, पराभव होणारा पुरुष सहजतेने ओळखता येतो. दुसरं पहा, धर्मदोषी पुरुषाचे काय होते? धर्मदोषी पुरुषाचे पराभव होते. गाथा नंबर पहिल्यामध्ये दुसरी ओळ. धम्मंकायं भवं होती धम्मदेशी पराभव, धम्मद्वेषी. तिसरं, आळशी व्यक्तीच्या अधोगतीचे कारण कोणते आहे? पराभव. चौथं, आईवडिलाचे पालनपोषण न करण्याचे काय होते? पराभव होते. 5वं, कोणती स्त्री अधोगतीस कारण होऊ शकतं? जी स्त्री लोभी, लालसी, संपत्तीचा नाश करणारी असते, वाईट वर्तन करणारी असते, ती अधोगतीचं कारण असते. अशाप्रमाणे 5 प्रश्न इथे दिलेले आहेत. परंतु 5 प्रश्न विचारत नाहीत. तुम्हाला यातील कोणते 3 प्रश्न विचारतात आणि म्हणतात 2 प्रश्नांच्या उत्तरं लिहा 2 गुणासाठी. एका प्रश्नाला 1 गुण. नंतर पहा दुसरं बीट, खालील वाक्य सत्य असत्य ओळखा. 5 वाक्य दिलेली आहेत. 5 वाक्य देत नाहीत. कोणते 3 वाक्य देतात. 3 वाक्यापैकी 2 वाक्य विचारतात. पहिलं वाक्य, धम्मं कायं भवंगती धम्मदेशी पराभव. पहा पहिल्याच गाथेमध्ये दुसरी ओळ. वाक्य बरोबर आहे. दुसरं पहा, पहू संतो भरती तंग पराभवं चुक. गाथा नंबर 3 पहा, त्यातील दुसरी ओळ चुकलेलं आहे. तिसरं वाक्य पहा, सह्याती याती मन्यंती तंग पराभवं मुख. सह्याती काय दिलेलं आहे? सह्याती याती. गाथा वाक्य चुकलेलं आहे. चौथं पहा, इत्थी सोन्नी विकरंती पुरुषा वापी तादिसंग. इत्थी. गाथा नंबर 5 पहा, पहिली ओळ. वाक्य बरोबर आहे. शेवटचं पहा, अलसो कोदपन्यान्नो तंग पराभवं सुत्त तंग पराभवं मुखंग. काय म्हणतो? अलसो, आळसी. गाथा नंबर 2 पहा, दुसरी ओळ. वाक्य बरोबर आहे. सत्य आहे. पुन्हा एक वेळ सांगतो. पहिलं वाक्य सत्य, दुसरं वाक्य असत्य, तिसरं वाक्य असत्य, चौथं वाक्य सत्य आणि 5वं वाक्यसुद्धा सत्य. यातील तिसरं बीट पहा, खालील रेखाजाळी पूर्ण करा. कस्सची न भरती. कस्सची न भरती. पहा, मातरंग वा पितरंग कुठं पाहिजे? गाथा नंबर 3 पहा, यो मातरंग वा पितरंग वा जिनबकं गत यौवनं पहू संतो न भरती. बघा, पहू संतो न भरती. एकाच्यातल्या मातरंग किंवा माता, दुसऱ्या याच्यातल्या पितरंग किंवा पिता. जोड्या पहा, योग्य जोड्या लावा. अगट आणि बगट. अगटातील पहा वाक्य, निद्दाशिली सभाशिली. त्याला क लिहा. गाथा पाहायचा. गाथा नंबर 2 पहा, पहिली ओळ. निद्दाशिली सभाशिली. त्याला क लिहा. अनुष्ठाता च यौनरो. त्यातलं दुसरं वाक्य पहा, जाती तत्तो धनदत्तो. जाती तत्तो. गाथा नंबर 4 पहा, पहिली ओळ. त्याला अ ला. गोत्तत्तो च यौनरो. पहिल्याला क, दुसऱ्याला अ. अशाप्रमाणे हा उतारासुद्धा इथं संपलेला आहे. आता पान नंबर 94 पहा. पान नंबर 94 पहा, शेवटचा उतारा, 5वा उतारा. त्या उताराचं नाव गौतमचर्यं. गौतमचर्यं. गौतम म्हणजे गौतम, सिद्धार्थ गौतम. चर्यं म्हणजे जीवनचरित्र, जीवन जगणे. तो कसा जगला, कसा लहानाचा मोठा झाला आणि कसं त्याला बुद्धत्व प्राप्त झाला आणि कशा पद्धतीने मरण पावला, याचं कथानक या कवितेमध्ये केलेले आहे. पहा गाथा. हिमवंते पदसो कौशलसु निकेतिनी. हिमालय प्रदेशाच्या बाजूला कौशल नावाचे मोठे जनपद आहे.
साकिया नाम जातीया धनवीर्य संपन्न, ते धनवान असं राज्य आहे. तस्स सकियान गामे जनपदे लिंबुणीमध्ये, त्या कौशल नगराच्याच बाजूला शाक्य नगराचं लिंबुणी वन आहे. बोधिसत्व मनुष्यानं हितसुखाय जातो आणि तेथेच बुद्धाचा म्हणजे सिद्धार्थ गौतमाचा लोकांच्या हितासाठी आणि लोकांच्या कल्याणासाठी जन्म झाला. सो सब्बस अत्तस्स सिद्धी कथांती तस्स सिद्धस्स नाम अंकुते, आणि नामकरणाच्या दिवशी त्याचे नाव सिद्धार्थ कुमार ठेवले. तस्स महिषन शुद्धोधन नामपिता बुद्धस्स माता पण माया महामाया, त्याच्या वडिलाचे नाव राजा शुद्धोधन होते तर आईचे नाव महामाया होते. मगधेसु उरिविलाले बोधिमुले महामुनी वेशाख पुण्यमाय सो पुत्तो सम्मो समृद्धी. मगधाच्या बाजूला उर्वेल प्रदेशात म्हणजे आजचं बुद्धगयामध्ये एका पिंपळवृक्षाखाली बोधिवृक्षाखाली सिद्धार्थ गौतमाला वैशाख पौर्णिमाला ज्ञान प्राप्त झाले. सम्मा संबोधी ज्ञान प्राप्त झाले. शेवटची गाथा बा. कुशीनारायण यमकसालानं अंतरेवण वैशाख पौर्णिमाय सो दीपो लोकोत्सव निभूतो. कुशीनारा या ठिकाणी वैशाख पौर्णिमेला लोकांचा मार्गदर्शक लोकांचा दीपक भगवान बुद्ध यांचे निर्वाण झाले, महापरी निर्वाण झाले, भगवान बुद्ध मरण पावले. अशाप्रमाणे याचं कथानक आहे. खाली प्रश्न दिलेले 6 प्रश्न दिलेले, त्या प्रश्नाची उत्तरे पाहू. प्रश्न पहिला, हिमवंत प्रदेशाजवळ कोणते धनसंपन्न राज्य होते? कौशल. उत्तर लिहा कौशल. दुसरा प्रश्न, सिद्धार्थाचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? लिंबुणी वनामध्ये. गाथा नंबर 2. तिसरा, बोधिसत्वाचा जन्म कशासाठी होतो? बोधिसत्वाचा जन्म कशासाठी होतो? गाथा नंबर 2. दुसरी वळ, बोधिसत्व मनुष्यानं हितायंग सुखायंग ते, मनुष्याच्या हितासाठी आणि सुखासाठी. तिसरा प्रश्न, सिद्धार्थात ज्ञानप्राप्ती कोणत्या ठिकाणी झाली? सिद्धार्थात ज्ञानप्राप्ती कोणत्या ठिकाणी झाली? गाथा नंबर 5 पा. मगधेसु उरिवेला बोधिमुले महामुनी. उरिवेल या प्रदेशात किंवा बुद्धगया या ठिकाणी पिंपळवृक्षाखाली सिद्धार्थाला ज्ञानप्राप्ती झाली. शेवटचा प्रश्न, बुद्धाचे महापरिनिर्वाण कोणत्या ठिकाणी झाले? शेवटची गाथा पा. शेवटची गाथा पहिली वर, कुशीनारायण यमकसालानं अंतरे वने वैशाख पुण्यमाय सो दीपो लोकोत्सव निभूतो. कुशीनारायण ठिकाणी भगवान बुद्धाचे महापरिनिर्वाण झाले, भगवान बुद्ध मरण पावले. अशाप्रमाणे 6 प्रश्न आहेत, परंतु 6 प्रश्न देत नाही, कुठलेही 3 प्रश्न देतात. या गाथा देतात, या गाथ्यामध्ये त्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे, ते पाहायचं, त्याप्रमाणे लिहायचं. त्यातलं दुसरं बीट पहा. खालील वाक्य सत्य असत्य ओळखा. 5 वाक्य दिले, 5 वाक्य देत नाही, 3च वाक्य देतात 2 गुणासाठी. त्यातलं पहिलं वाक्य, तस्स महिषन शुद्धोधन नामपिता. तस्स गाथा नंबर 4 पहा. पहिली ओळ, वाक्य बरोबर आहे, सत्य आहे. दुसरं पहा, कोलिय नाम जातीय धनवीर्य संपन्न. चुकलेलं वाक्य आहे, असत्य आहे. साक्य आहे पाहिजे, तिथं कोलिय दिलं. गाथा नंबर पहिली, दुसरी ओळ. तिसरं वाक्य पहा, बोधिसत्व मनुष्यानं अहित सुखाय. बघा काय दिलेलं आहे, बोधिसत्व अहित आहे दिलं, तिथे सुखाय पाहिजे. गाथा नंबर 2, दुसरी ओळ. बोधिसत्व मनुष्यानं हिताय सुखाय दिलं, इथं दिले, चुकलेलं आहे, असत्य आहे. चौथं वाक्य पहा, मगधेसु उरिवेला बोधिमुले महामुनी. बरोबर आहे. 5वी गाथा पहा, पहिली ओळ, वाक्य सत्य आहे. शेवटचं पहा, तस्स राहुल नाम अंकसो. राहुल नाम ना. गाथा नंबर 3 पहा, तस्स सिद्धोत्व नाम आहे, इथं राहुल दिलं, चुकलेलं आहे, असत्य आहे. पुन्हा एक वेळ सांगतो. पहिलं वाक्य सत्य, दुसरं वाक्य असत्य, तिसरं वाक्य असत्य, चौथं वाक्य सत्य आणि 5वं वाक्य असत्य. तिसरं बीट पहा यातलं. खाली रेखाजाळी पूर्ण करा. जर तुम्हाला सत्य असत्य नाही आलं, एका वाक्यात उत्तर येतातच. जर सत्य किंवा असत्य आलं नाही तर तुम्हाला रेखाजाळी विचारतात किंवा योग्य जोड्या विचारतात 2 गुणासाठी. सत्य असत्य हे पाहता रेखाजाळी. सिद्धोतस्स माता पितून नाम. सिद्धार्थाच्या आईवडिलाचं नाव विचारलं. गाथा नंबर 4 पहा, तस्स महिषन शुद्धोधन नाम पिता. पिता वडील काय? शुद्धोधन, वडिलाचं नाव शुद्धोधन. खालची ओळ पहा, बुद्धस्स माता. माता आई, पण नामो महामाया. एका याच्यातल्या शुद्धोधन, दुसऱ्या याच्यातल्या महामाया. जोड्या पहा, योग्य जोड्या लावा. अगट बगट. पहिलं पहा, पहिलं वाक्य त्यातलं, तस्स सकियानं गामंग. ब घ्या, जनपदे लिंबुणी वन.
गाथा नंबर 2 पहिली ओळ. गाथा नंबर 2 पहिली ओळ पा. तस्स सख्या नामे जनपदे लिंबुनी वन. लिंबुनी वनामध्ये शाक्यपुत्राचा जन्म झाला, सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला. दुसरं वाक्य पहा. तस्स सिद्धस्स. तस्स सिद्धस्स. गाथा नंबर 3 पहा. दुसरी ओळ. तस्स सिद्धस्स नाम अंकुश. अ घ्या. नाम त्याचे नाव सिद्धार्थ ठेवले. दुसऱ्याला अ घ्या. पहा पुन्हा एक वेळ सांगतो. जोड्या. पहिल्याला ब लावा आणि दुसऱ्याला अ लिहा. अशाप्रमाणे आपले सगळे उतारे झालेले आहेत. 8 गुणासाठी उतारे आहेत. किती गुणासाठी? 8 गुणासाठी. त्यामध्ये अ असतो आणि एक ब असतो. अला 4 गुण असतात आणि बला 4 गुण असतात. असाठी 5 उतारे आहेत, त्यातला कुठलाही एक उतारा विचारतात. बसाठी सुद्धा 5 उतारे आहेत, त्यातला कुठलाही एक उतारा विचारतात. 4 गुणासाठी. 8 गुणाचं अ आणि ब आहे. प्रश्न क्रमांक 6. अशाप्रमाणे इथं सगळे आपले उतारे संपले. जर काही या उतार्यामध्ये काही कोणाला विचारायचं असेल, जर समजलं नसेल त्यांनी मला नक्की विचारा. धन्यवाद. नमस्कार.